नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मराठी इम्पॅक्टवरती स्वागत आहे। आपण पाहणार आहोत प्राण्यांवर आधारित म्हणी। याआधी आपण आपल्या चॅनलवरती सेम टॉपिकवरती एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे। त्या प्लेलिस्टला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद व्ह्यूअर्स कडून मिळत आहे। डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, सो तुम्ही तिथे चेक करा। चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या या आपल्या प्रभावी व्हिडिओस। स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये। नंबर 11, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी। ही मराठीतील एक प्रसिद्ध म्हण आहे। या म्हणीचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला त्याच्या ज्ञानाचा, समजुतीचा किंवा विचारांचा पत्ता नसतो आणि तो विचारात गोंधळलेला असतो। ही म्हण अशा परिस्थितीत वापरली जाते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या विचारात किंवा कामात इतकी गोंधळलेली असते की तिला आपले ध्येय किंवा मार्ग दिसत नाही। ती व्यक्ती विचारत असते की तिला नेमके काय करावे किंवा कुठे जावे हे माहिती नसते। उदाहरणे आपण पाहूयात। एखादी व्यक्ती आयुष्यातील काही मोठे निर्णय घेताना इतकी गोंधळलेली असते की तिला काय योग्य आणि काय अयोग्य हे समजत नाही, म्हणजे काय बरोबर आणि काय चूक हे समजत नाही। त्यामुळे ती व्यक्ती आपल्या मित्राला विचारते, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी। आपण जर आपल्या भारतीय समाजात विशेषतः मराठी भाषिक समाजात या म्हणीचा वापर वारंवार केला जातो। हा वापर मुख्यतः गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या व्यक्तींवर टिप्पणी करण्यासाठी होतो। ही म्हण आपल्या विचारांमध्ये स्पष्टता नसल्याची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याची जाणीव करून देते। यातून आपल्याला काय शिकवण मिळते तर हे पहा मित्रांनो, आपल्या जीवनात, कार्यात किंवा अभ्यासात स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे। एखादी गोष्ट समजून न घेता गोंधळलेल्या स्थितीत राहणे निरुपयोगी असते आणि त्या परिस्थितीत मार्गदर्शन घेणे आवश्यक असते। नंबर 12, अडला हरी गाढवाचे पाय धरी। ही मराठीतील एक प्रसिद्ध म्हण आहे। या म्हणीचा अर्थ असा की एखादी व्यक्ती अडचणीत सापडली असता ती मदतीसाठी कोणाकडेही धाव घेते, मग तो योग्य व्यक्ती असो किंवा अयोग्य। म्हणजे ही म्हण अशा परिस्थितीत वापरली जाते जेव्हा एखादी व्यक्ती खूप अडचणीत असते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला मदतीची गरज असते। अशा वेळेस ती व्यक्ती योग्य अयोग्य न पाहता कोणाकडेही मागणीची याचना करते। या म्हणीचा अर्थ तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून अगदी स्पष्ट होईल। तर हे पहा, एका व्यापाऱ्याचा व्यवसाय तोट्यात चालला होता। त्याला कोणत्याही प्रकारे त्याचा व्यवसाय वाचवायचा होता, त्यामुळे त्याने योग्य मार्ग न समजून घेता कोणाकडेही आर्थिक मदत मागितली। त्यामुळे पुढे चालून त्याला नुकसान सोसावे लागले। तर आपल्या मराठी भाषिक समाजात ही म्हण अत्यंत प्रचलित आहे। या म्हणीचा उपयोग मुख्यतः अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या परिस्थितीवर टिप्पणी करण्यासाठी केला जातो। यामधून आपल्या समाजाच्या एक महत्त्वपूर्ण पैलूवर प्रकाश टाकला जातो, जो म्हणजे मदतीची याचना करणे आणि अडचणीत असताना कोणाकडेही धाव घेणे। मित्रांनो, आपल्याला या म्हणीतून काय शिकवण मिळते तर हे पहा, अडचणीत असताना किंवा संकटाच्या वेळी योग्य मदतीची आपणास आवश्यकता असते। आपल्याला मदतीसाठी योग्य व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे, नाहीतर मदत मिळाली तरी ती योग्य ठरू शकत नाही। तरीही अडचणीच्या वेळी कोणाकडेही मदत मागणे ही एक सामान्य मानवी प्रवृत्ती आहे। नंबर 13, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। ही मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण आहे। याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीला स्वतःच्या शहाणपणाचा फारच अभिमान असतो आणि तो खूप हुशार असल्याचे दाखवतो, त्याचे काम मात्र फोल ठरते। ही म्हण अशा परिस्थितीत वापरली जाते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला खूप शहाणी समजते आणि आपले काम किंवा विचार किती उत्कृष्ट आहे हे सतत दाखवत असते, पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलात तर त्याचे काम फोल ठरते किंवा त्यात अपेक्षित यश मिळत नाही। बैल रिकामा या वाक्यात बैल हा प्रतिकात्मक प्राणी आहे, जो नेहमी कामासाठी वापरला जातो। बैलाने जर काम केले तर त्याला भरपूर खाद्य मिळते, आपणास माहीतच असेल। परंतु जर बैल रिकामा असेल म्हणजेच त्याने काहीही काम केले नसेल तर त्याला काहीच मिळणार नाही। उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला या म्हणीचा अर्थ लगेच समजून जाईल। तर हे पहा, एखादा विद्यार्थी नेहमी सांगत असतो इतरांना की त्याला सर्व विषय तोंडपाठ आहे आणि तो खूप हुशार आहे, पण परीक्षेत मात्र त्याचे गुण कमी येतात। त्यामुळे इतर व्यक्ती म्हणतात, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। व्यवसायात जर आपण पाहिलात तर एखादा व्यावसायिक नेहमी स्वतःच्या योजना किती चांगल्या आहेत हे दाखवतो आणि इतरांच्या योजनेवर टीका करतो, पण जेव्हा प्रत्यक्षात त्याची योजना अयशस्वी ठरते तेव्हा त्याला लोक म्हणतात, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा। मित्रांनो, या म्हणीतून काय शिकवण मिळते? ही म्हण आपल्याला हे शिकवते की केवळ शहाणपणाचा अभिमान न करता प्रत्यक्ष काम करणे आणि परिणाम साधणे अधिक महत्त्वाचे आहे। अतिशहाणपणा न करता योग्य प्रकारे काम केले तरच यश मिळते। त्यामुळे दिखाऊ अभिमान न करता कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। नंबर 14,
वासरात लंगडी गाय शहाणी ही मराठीतील प्रसिद्ध म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा आहे की जेव्हा सामान्य व्यक्तींच्या समूहात एखादी थोडीशी विशेष कर्तृत्व दाखवणारी व्यक्ती असते तेव्हा ती त्या समूहात श्रेष्ठ मानली जाते, जरी ती साधारणच असेल. म्हणजे ही म्हण अशा परिस्थितीत वापरली जाते जेव्हा एखाद्या समूहात सगळ्याच व्यक्ती साधारण असतात आणि त्यात एक व्यक्ती थोडीशी चांगली कामगिरी करते किंवा तिच्यात थोडीशी विशेषता असते. त्या समूहाच्या तुलनेत ती व्यक्ती जास्त श्रेष्ठ वाटते, जरी ती विशेष नसली तरी. या म्हणीचे काही उदाहरण पाहूयात. एका कंपनीत बहुतेक कर्मचारी सामान्य कामगिरी करतात. त्यात एक कर्मचारी थोडा अधिक परिश्रम करतो आणि त्याचे काम थोडे चांगले असते, त्यामुळे तो कर्मचारी त्या कंपनीत श्रेष्ठ मानला जातो. येथेही ही म्हण त्या व्यक्तीस लागू होते. दुसरे उदाहरण पाहूयात. एका समुदायातील लोक सामान्य जीवन जगत असतात. त्यात एक व्यक्ती थोडीशी विशेष कामगिरी करते, जरी ती कामगिरी फार मोठी नसली तरी त्या समुदायात ती व्यक्ती श्रेष्ठ मानली जाते. अशा वेळीही ही म्हण योग्य ठरते. मित्रांनो, थोडक्यात जर सांगायचे झाले तर या म्हणीचा वापर मुख्यतः सामान्यतेच्या समूहात थोड्या विशेषतेची तुलना करण्यासाठी होतो. तर आपणास या म्हणीतून काय शिकवण मिळते हे पहा. कधीकधी आपल्याला विशेष वाटणाऱ्या गोष्टी फक्त त्याच्या आजूबाजूच्या सामान्यतेमुळेच विशेष वाटतात. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने विशेषता ओळखता येईल असा व्यापक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. नंबर 15. आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं. ही म्हण तुम्ही कित्येकदा ऐकली असाल. ही मराठीतील एक प्रचलित म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा आहे, मूर्ख किंवा अज्ञानी व्यक्ती काम करत असताना त्याचा फायदा दुसरेच घेऊन जातात. ही म्हण अशा परिस्थितीत वापरली जाते जेव्हा एखादी व्यक्ती मेहनत करीत असते, परंतु त्या मेहनतीचे फळ किंवा फायदा दुसऱ्या कोणाला तरी मिळतो. आंधळं दळतं म्हणजे अंध व्यक्ती दळण करत असते आणि कुत्रं पीठ खातं म्हणजे कुत्रा त्या पीठाचा फायदा घेत असतो. उदाहरण जर आपण पाहिलात तर कामाच्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, एका कर्मचाऱ्याने एखाद्या प्रोजेक्टवर खूप मेहनत केली, पण जेव्हा प्रमोशनाची वेळ आली तेव्हा त्या मेहनतीचे फळ दुसऱ्या कर्मचाऱ्याला मिळाले. अशा वेळी ही म्हण लागू होते. दुसरे उदाहरण जर आपण पाहिलात तर एका शेतकऱ्याने आपल्या शेतात मेहनत करून पीक घेतले, पण विक्रीच्या वेळी त्याचे कमी दर मिळाल्यामुळे त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला. त्यामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले नाही. तुम्ही पाहत असाल की नेते लोक प्रत्येक कामाचे श्रेय स्वतःवर ओढून घेतात. हे काम मीच केले आहे असे ते दाखवत असतात. काम कुणीतरी दुसऱ्यांनीच केलेले असते. या म्हणीतून आपणास काय शिकवण घेता येईल तर हे पहा. ही म्हण आपल्याला हे शिकवते की फक्त मेहनत करून चालत नाही, तर ती मेहनत योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने करणे ही महत्त्वाचे आहे. तसेच आपल्याला सावध राहून आपल्या मेहनतीचे फळ दुसऱ्यांना मिळू नये याची काळजी आपण मात्र घेतली पाहिजे. तर मित्रांनो, या सर्व 5 म्हणी अगदी सोप्या सरळ भाषेत तुमच्या जीवनाशी निगडीत असलेल्या उदाहरणासहित तुम्ही समजून घेतल्या असताल. या म्हणींपैकी अशी कोणती म्हण तुम्ही आपल्या रोजच्या जीवनात वापर करता ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि आपल्या मित्रांसोबत शेअर आणि महत्त्वाचे चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आठवणीने करा. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका प्रभावी व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.